भावांनो, आज ही मोर्चा बघितलो मी. तर भावांनो, आज जत बंद होतं कारण सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवरती हल्ला झालता. आणि भावांनो, मला पण फक्त एवढंच माहितीये, बाकी तुम्हाला काय माहित असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आज जत बंद असल्यामुळे मी चहा विकास सोडून सच्यासोबत गावबाहेर फिरत होतो. आणि नंतर आम्ही मोर्चा पण बघितलं जाताना. मी आज दिवसभर सुट्टी घेऊन झोपण्याचा प्लॅन बनवत होतो, पण दुपारनंतर मोर्चा संपला, त्यामुळे मम्मी चहा करून दिले मला आणि म्हणली निघित ना चहा. आणि भावांनो, मम्मीचा आदेश काय टाळता येत नाही, त्यामुळे आता चला चहा विकायला जाऊया, नाही तर उडती चप्पल येऊन तोंडावर पडेल. म्हणून मी जास्त विलंब न करता इथं सुबूबाईच्या दुकानात आलो. आणि सुबूबाईच्या दुकानात कोणीच नाहीये. इथं फक्त एकटा मामू होता. मामू म्हणला की सुबूबाई घरी जाऊन झोपला. आणि मी इथं चहा द्यायला भावांनो तुम्हाला गप्प आता चहा प्या. आणि सकाळपासून जिथं पण चहा दिलं नव्हतं सगळीकडे जाऊन आता चहा द्यायला सुरू केलो. आणि इथं गल्लीतली पोरं पण भेटली. आणि भावांनो, इथं गल्लीतली पोरं फॉलो करा म्हणत होते. आणि इथं सोबत गेम, आणि ज्यावेळी म्हणत होतं त्याला गेम खेळूनच काय ते कामात काय म्हणते बघा मला. गेम नाही यो हरामखोर बोडायचा इथं आकाशकंदील विकायला, इथं गेम खेळत. म्हणजे भावांनो, इथं गेम खेळत बसलाय. आता कुठलं गिऱ्हाईक घेऊन विचारणार की बाबा आकाशकंदील किती म्हणून. कोणाला कामाला ठेवलाय? काय असला माणूस मिळाला, काय करायचं सांगा की. राव लई नशीब फुटकाय आपलं. नशीबच फुटले, काय करता सांगा. भावांनो, तुम्हाला मला वाटत असेल सुप्या लई नालायक माणूस आहे, तर असं काही नाही. आम्ही फक्त सुप्याची मस्करी करायला. आणि सुप्या म्हणून आमची मस्करी करायला ना करा. म्हणून जास्त लोड घेऊ नका. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.